एक थेंबही तेलाचा वापर न करता हे रेसिपी बनवली आहे। बघू शकता की दिसायला किती मस्त दिसतात आणि खायला पण खूप छान झालेले आहेत। एकदम फटाफट बनवून तयार होतात। तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज आपण सोयाबीनपासून ही रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही याच्याऐवजी चिकनसुद्धा यूज करू शकता। इथे 1 वाटी मी सोयाबीन घेतला आहे। हे आपल्याला गरम पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। आता इथे एक मी मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे। बटाटा आपल्याला कुकरमध्ये टाकायचा आहे आणि एकच शिट्टी करून घ्यायची आहे। एकदम बारीक गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला एक बीट घ्यायचं आहे। बीट छान आपल्याला कापून घ्यायचं आहे। इथे मी सालासकट वापरत आहे। आता हे बीट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक याची पेस्ट बनवायची आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ स्वच्छ आपल्याला 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीचे कोणतेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत। आता हे बीटचा रस आपल्याला या तांदळामध्ये टाकायचा आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान हे भिजत ठेवायचं आहे। असंच बघू शकता कलर खूप मस्त येतो। ते झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत सोयाबीनला। तर आता हे आपण मिक्सरमधून एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सोयाबीन वापरायचं नसेल तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि असंच मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी सोयाबीनच वापरत आहे। तर आता हे सोयाबीन आपण छान मिक्सरला बारीक फिरवून घेऊया आणि एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत। जास्त बारीक केलेलं नाही आहे, बघू शकता या पद्धतीने केलं आहे। तुम्ही पण असंच करायचं आहे। खूप छान झाले होते बरं, तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पटकन बनवून तयार होतात। इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा धने पावडर। तुम्हाला जेही मसाले आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे। आता याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे। आता 1 चमचा आपण लाल तिखट टाकला आहे आणि 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर थोडं चाळूनच घ्यायचं, तसंच कधी वापरायचं नाही आहे। व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये थोडे किडे वगैरे असू शकतात। आता हे बटाटा पण छान उकडला आहे। बटाटासुद्धा आपल्याला किसून टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडंसं काळी मिरपूड पण टाकली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एकदम एकजीव करायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे असे छान गोळे तयार झाले पाहिजे किंवा बॉल्स म्हणू शकता। या पद्धतीनं करा म्हणजे एकदम परफेक्ट होईल। पीठ मळून घेतलं आहे। पीठ आता आपलं तयार आहे। हे साईडला ठेवूया। आता 1.5 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला छान गरम करायला ठेवायचं आहे। हे आता तांदूळ आपण गाळणीने गाळून घेऊया। आता हे बीटचा रस आपण तुम्हाला कशात वापरायचा असला वापरू शकता किंवा फेकून पण देऊ शकता। आता इथे आपल्याला तांदूळ हे भिजवलेले यूज करायचे आहेत। तर आता सोयाबीन आलूचं मिश्रण आहे ना, त्याचे छान आपण छोटे छोटे गोळे तयार करूया आणि हे छान आपल्याला याला ना तांदूळ छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। छान असे चिटकले पाहिजेत, नाहीतर ते मोकळे होतात। जर व्यवस्थित नाही चिटकले ना ते वाफवता वेळेस बाहेर बाजूला पडू शकतात। बघू शकता या पद्धतीने करायचं आहे। तर हे छान आता आपल्याला मी सगळे बनवून घेते आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर बघू शकता कलर खूप मस्त येते। आता थोडे थोडे करून मी सगळे वाफवून घेणार आहे। तर थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे जे तांदूळ छान शिजले ना म्हणजे थोडेसे बॉल्स थोडे मोठे होतात। तर आता हे चाळणीवर आपल्याला हे बॉल्स ठेवायचे आहे। आता याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी छान आपल्याला हे बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। तर बघू शकता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। ते आपले राईस बॉल तयार आहेत। नक्की करून बघा। ओके, बाय।